शास्ताखानाच्या फजितीनंतर औरंगजेबाला प्रश्न पडला की आता महाराजांच्या विरोधात कोणत्या सरदाराला उतरवायचं. त्याच्याबद्दल सभासद बकरीतील पान क्रमांक 38 व 39 मध्ये पुढे असा उल्लेख आहे की पुढे कोण सरदार पाठवावा, कोण फते करून येईल असा विचार करून सरदार निवडिता मिर्झा राजा जयसिंग राजपूत निवडिला. त्यास आणून खुशालखान्यात म्हणजेच खलबतखान्यात बसून पातशांनी नाना प्रकारे सांगितले की शिवाजीवर तुम्ही जाणे, आपण पातशांनी जावे किंवा तुम्ही जावे असे जाणून तुम्हास रवाना करीतो, फौज देतो. नाना हुन्नरे शिवाजी हस्तगत करून बरोबरी घेऊन येणे. म्हणून हत्ती, घोडे, ढाला, फिरंगा, तर्कश कमान, दौलता, इजापा देऊन नावाजून तसेच बरोबरी लढाईच्या तशरीफा देऊन रवाना केले. दिलेर खान पठाण उमराव वजीर मोठा जोरावर, त्यास पातशांनी कुल फौजेची हरोळी देऊन 5,000 पठाण बरोबरी दिले. दिलेर खानासही हत्ती, घोडे, वस्त्रे दिली. 80,000 स्वार बरोबरी दिले. याखेरीज जेजाला व तोफखाना असे नाना जातीचे दिले. स्वार पठाण उजबाक राजपूत रवाना केले. पातशाने दिलेर खानास वेगळे वाटेने अंतस्ती बोलावून आणून सांगितले की मिर्झा राजा राजपूत आहे व शिवाजी हा हिंदू आहे. काही फितवा करतील त्यास तुम्ही आपले इतबारी पातशाचे खानाजात आहात अशी बातमी राखून दगा न खाणे असे सांगितले आणि पाठविले. याचा अर्थ असा की औरंगजेबाने मिर्झा राजा जयसिंगाला बोलवून घेतलं व त्यानंतर त्याच्याशी खलबतखान्यात खलबती केल्या. तेव्हा औरंगजेब म्हणाला की मी गेलो काय किंवा तू गेला काय एकच, सोबतीला फौज देतो, त्यामुळे काही कर, शिवाजीला हस्तगत करून बरोबर घेऊन ये. असं सांगून त्याने सोबतीला दिलेर खान व 5,000 पठाण दिले. तेव्हा औरंगजेबाने एकूण फौजेची जबाबदारी दिलेर खानावर सोपवली होती आणि सोबतीला एकूण 80,000 फौज दिली होती. तेव्हा औरंगजेबाला मिर्झा राजा जयसिंगावरती सुद्धा विश्वास नव्हता. त्यामुळे त्याने दिलेर खानाला वैयक्तिकरित्या बोलवून घेऊन त्याला सांगितलं की मिर्झा राजा हा राजपूत आहे व शिवाजी हा हिंदू आहे, दगा करतील, त्यामुळे तू दगा खाऊ नको.